आजपासून आपण करणार आहोत फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू करणार आहोत आणि एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट असे हे क्लासेस सुरू करणार आहोत आणि एकदम फुकट फ्रीमध्ये। तर सर्वप्रथम 28 पासून 46 पर्यंत छातीच्या प्रत्येक ब्लाउजचे माप कटिंग हे प्रत्येक दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या भाषेमध्ये आणि परफेक्टली असे हे माप कसे घ्यायचे आणि हे फक्त अंगावरून घेतलेल्या मापाची कटिंग असेल। तर तुम्ही ज्यांना कुणाला अंगावर माप घेता येत नसतील त्यांनी हे माप शिकायचे आहेत आणि परफेक्टली ब्लाउज शिवायचा आहे। बऱ्याचदा काय होतं की अंगावर माप घेतलेले ब्लाउज एकदम परफेक्ट येतात आणि मापाला दिलेले ब्लाउज थोडेसे शिवलेले आपण परफेक्ट शिवतो पण मापाचं आपल्याला दिलेलं असतं आणि त्या मापाच्या ब्लाउजवरून आपल्याला ब्लाउज शिवायचं असतं। तर ते ब्लाउज घातल्यामुळे ते लूज पडतं, कपडा लूज पडतो आणि ढिल्लं होतं। मग कुठेतरी गिऱ्हाईकाला वाटतं की माझं ब्लाउज यांनी ढिल्लं शिवलेलं आहे। तर त्यासाठी आपल्याला पर्याय म्हणून आणि खूप असं हे परफेक्ट अंगावर माप घेऊन ब्लाउज शिवायचं आहे। तुम्ही मापाचं ब्लाउजसुद्धा घेऊ शकता आणि मापाचं ब्लाउज फक्त ठेवायचं आहे तुम्हाला अंदाज येण्यासाठी आणि अंगावर माप कसे घ्यायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत आणि हे परफेक्टली हे माप असणार आहेत। तुम्हाला आतापर्यंत कोणी शिकवलं नसेल इतकी डीप माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि परफेक्टली हे माप तुम्हाला शिकायचे आहेत। तर सुरुवात करणार आहोत आजच्या आपण फ्री ऑनलाईन क्लासेसला। एकदम परफेक्टली फुकट हा क्लास आहे, घरी बसून तुम्हाला शिवता येणार आहे आणि घरी ज्या शिवणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांच्यासाठीच हे व्हिडिओ आहेत। नवीन असेल जुन्या असतील, बऱ्याचदा काय होतं की कटिंगमध्ये थोडंसं प्रॉब्लेम येतो तर तो काय येतो ते आपण हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाउजची कटिंग परफेक्टली करायची आहे। तर सुरुवात करणार आहोत आपण। आता सर्वप्रथम तुम्हाला म्हणजे अंगावर माप कसे घ्यायचे ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे आणि माझ्याच अंगावरचं माप घेऊन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर अंगावर माप घेतलेल्या ब्लाउजची म्हणजे ब्लाउज आणि जुनं जे आहे ब्लाउज त्यामध्ये काय फरक आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सुरुवात करूया। आता सर्वप्रथम आपण छातीचं माप घ्यायचं आहे। यामध्ये अंगावर माप घेताना मात्र छातीच्या मापामध्ये आता पाहू शकता टेप कसा पकडायचा आहे। टेप तुम्हाला याप्रमाणे पकडायचा आहे, पाहू शकता। याप्रमाणे टेप तुम्हाला पकडायचा आहे। हा मला 41 माझी छाती आलेली आहे आणि कंबर मोजूया। तर कंबर ही आता मी उभं राहून दाखवते। कंबर माझी ही 35 आलेली आहे आणि छाती पाहूया। परफेक्टली माप पकडायचं आहे, पाहू शकता। छाती माझी ही 41 आलेली आहे बरोबर। आता याच्या अशी माप घेतलेले आपल्याला ब्लाउजची कटिंग करायची आहे तर ते कशी करायची आणि त्यामध्ये काय काय ॲड करायचं आहे ते आता आपण पाहणार आहोत। आता हे पाहू शकता हे 41 आलेलं आहे, कंबर 36 आलेलं आहे। आता आपण दंडघेरमध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही, फक्त छातीच्या कंबरमध्ये सुद्धा काहीच करायचं नाही। छातीच्या मापामध्ये तुम्हाला फक्त बदल करायचा आहे। अंगावर माप घेतलेल्या ब्लाउजची छाती ही त्यामध्ये 4 इंच तुम्हाला ॲड करावं लागतं तरच तुमचं छाती ही बरोबर येते। तर त्यासाठी मी तुम्हाला कटिंग म्हणजे ब्लाउजची फिटिंग दाखवणार आहे। तर मी अंगावर माप घेतलेले आणि माझंच ब्लाउज आहे ते मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे। तर ते आणि यामध्ये काय फरक आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर मग सुरू करूया। आता हे आहे माझं मापाचं ब्लाउज। आता मी अंगावर माप घेतलेले आणि यामध्ये काय फरक आलेला आहे ते आपण पाहूया आणि कमरेचं सुद्धा माप घेतलेलं होतं, त्या कमरेच्या मापासुद्धा मध्ये काय फरक आलेला आहे ते आपण पाहणार आहोत। आता सर्वप्रथम मी तुम्हाला कंबर मोजून दाखवते।
तर पाहू शकता आलेलं माप माझं 35 होतं आणि इथं सुद्धा माप आहे ब्लाऊजचं 35. आता मी ब्लाऊजचं छाती मोजणार आहे, तर ते छाती आपण मोजूया. एकदम हलक्या हाताने मोजायची आहे छाती. पाहू शकता 11. ताणून घ्यायचं नाही. तर आलेले आहे माझं 45 आलेले आहे. ब्लाऊजची तयार ब्लाऊजची छाती माझी ही 45 आलेली आहे. आणि यासाठी मी तुम्हाला सांगते की अंगावर माप घेतल्याचे कटिंग वेगळी असते आणि ब्लाऊजवर आपण माप घेतो त्याची कटिंग मात्र वेगळी असते. तर आता आपण सुरुवात करूया कटिंगला. सर्वप्रथम आपण उंची मोजूया. आता नेहमी आपण ब्लाऊजची उंची पाठीमागूनच मोजायची आहे. जिथं आपला टक्स आलेला आहे तिथं पकडायचं आणि उंची मोजायला सुरुवात करायची. आता माझी उंची आहे 14.5 इंच. 14.5 आहे तर आपण 15.5 ठेवायची आहे. आपल्याला 1 इंच उंची वाढवून घ्यायची आहे. तर आता आपण आणि हा बोर्डवर आहे. बोर्डवर मी तुम्हाला परफेक्टली असे हे कटिंग करून दाखवणार आहे. कारण पेपरवर थोडंसं वेगळं येतं आणि इथं मात्र थोडंसं वेगळं येतं. त्याच्यासाठी मी बोर्डवर, कारण पेपर खूप लागतील. आता आपण हे चौकोन करून घेऊया सुरुवातीला. जसा पेपर असतो तसंच आपण ह्याच्यावर आखून घ्यायचं आहे. आता आपला हा चौकोन आपण म्हणजे इथपासून आपला हा आपण एल टाईप करून घेतलेला आहे. बाकीचं आपण नंतर मोजूया. आता आपल्याला आपला गळा, आता तुम्हाला मापाचं ब्लाऊज जरी पाहिजे असेल तरी तुम्ही मापाचं ब्लाऊज, आता माझा हा गळा आहे 6.5 इंच आणि मोंढा आहे, मोंढा माझा 5.5 इंच आहे. मोंढा 5.5 इंच आहे. गळा मात्र 6.5 आहे. तर आपण गळा आणि शोल्डर मात्र आपण 5 इंच ठेवून द्यायचे. किती? 5 इंच ठेवून द्यायचे. आता आपण हे इथं बॉक्स तयार करून घेऊया. 5 इंच आपलं हे गळा आणि शोल्डर झालेला आहे. आता आपण आपला मोंढा किती आहे ते आपण मोजलेलाच आहे. आपला मोंढा आहे 5.5 इंच. तर 5.5 वर बरोबर आपण खूण करून घ्यायचे आहे. साडेपाच आपलं मोंढा आलेला आहे. आणि गळा रुंदी मात्र तुम्हाला, गळा जर तुमचा मोठा असेल तर गळा रुंदी तुम्ही कमीच ठेवायची आहे. कारण गळा जास्त, जेवढा गळा मोठा असेल तेवढा तो फाकतो. त्याच्यामुळे तुम्हाला हे 2.25च ठेवायचं आहे. गळा रुंदी आपण 2.25 ठेवलेली आहे. आणि आता छातीचं माप अंगावर माप घेतलेले आणि छातीवर माप, आता मी अंगावर माप घेतलेल्याप्रमाणे आपण आता अंगावर माझं माप आलेलं आहे 41. 41चा चौथा काढायचा आहे आपल्याला. तर 10.15 आणि त्यामध्ये आपल्याला 4 इंच ॲड करायचं आहे. म्हणजेच समज 41 आणि 4 45. 45चा आपल्याला चौथा काढायचा आहे. आता बरेच जणांना पटकन असं लक्षात येत नाही 45चा चौथा किंवा आलेल्या मापाचा आपल्याला चौथा कसा काढायचा ते लक्षात येत नाही. तर आपण हे टेप घ्यायचं आहे. हे टेप आणि टेपला आपण 4 पदरी घडी मारायची. तर आपला हे चौथा निघतो. तर पाहू शकता
तर आपलं 11.25 आलेलं आहे. किती आलेलं आहे? 11.25. आपलं माप छातीवर अंगावरून माप घेतलेले आपण 41 आहे, त्यामध्ये आपण 4 इंच ॲड केलं तर आपलं 11.25 आलेलं आहे. तर आपण हे 11.25 वर ही परफेक्ट खूण करायची आणि हे बरोबर आपण हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता हे आपलं ड्रॉ झालेलं आहे. तर आता आपण 1 इंच आपल्याला 1 इंच वाढून ठेवायचं आहे. 1.25 इंच वाढून ठेवू शकता. आता हे आपण 1.25 इंच वाढून ठेवूया, म्हणजे शिलाई मार्जिंग आपली 1.25 इंच आपली ही शिलाई मार्जिंग झाली. आता इथून आपल्याला हा आहे मागचा, तर मग आपण इथून हा 5चा आपल्याला हे 5 आलेला आहे, तर आपण त्याचं अर्धा भाग करायचा. 5.5 आलेला आहे, 5.5च्या अर्ध करून घ्यायचं आणि इथून आपण आकार द्यायला सुरुवात करायचं. इथून आता हे आकार द्यायचा आहे. 1 इंचावर घ्यायचा आहे, कारण आपला गळा मोठा आहे 1 इंच. तर 1 इंच आपल्याला असं या प्रकारे आपण गळा, मागचा खड्डा आहे तो आपण 1 इंच दिलेला आहे. आता ही झाली परफेक्ट आपली मागची बाजू झालेली आहे. आता बरेच जण काय करतात, कंबर मोजतात. आता कंबर आलेली आहे 35, 35चा चौथा काढायचा. आता पुन्हा एकदा 35चा चौथा काढायचा आणि हे 4 पदरी माप हे टेप धरायचा आणि आपण चौथा काढून घ्यायचा. तर 35चा चौथा, म्हणजे इजी खूप शिकवते मी तुम्हाला, म्हणजे कळणार, म्हणजे 8.25 आलेला आहे. तर आपण हे आपलं इथपर्यंत कंबर आलेली आहे आपली आणि इथपासून आपल्याला टक्स मात्र 1 इंचाचा द्यायचा आहे. टक्ससाठी 1 इंच आणि उरलेली आपल्याला आणि हे 1.25 इंच आपली 1.25 इंच आपली ही मार्जिन झाली. तर आपण हे याला मॅच करून घेऊया. तर ही आपली परफेक्ट अशी हे आपण कट करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे झालं मागचं. तुम्ही मागचा आपण गळा म्हणजे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. 9, 10, 11 तुम्हाला जो पाहिजे तो, कारण आपण यासाठी शोल्डर मात्र गळा आणि शोल्डर आपण 11 इंच ठेवलेला आहे, ते 5 इंच ठेवलेला आहे. तर तुम्ही गळा 11, 11.5 असं ठेवू शकता. परफेक्ट आपलं हे मागचं आता हे रेडी करून घेतलेलं आहे. याप्रमाणेच तुम्हाला ब्लाऊज अंगावर माप घेतलेल्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे. आता आपण यामध्येच आता हा मागचा भाग समज पूर्ण तयार झालेला आहे. तर आता आपण यामध्ये मागचाच कट करूया. मागच्या भागामध्ये समोरची कटिंग करूया. आता ती कशी करायची, आता आपला गळा आलेला आहे 6.5 इंच. आपण हे आखून घ्यायचं आहे. असा, आणि हे आपल्याला हे असा गोल आकार द्यायचा आहे गळ्याचा. आता नेहमी तुम्हाला ज्यावेळेस आपण कटोरीचा आकार देतो त्यावेळेस तुम्हाला ह्या गळ्यापासून 1 इंच तुम्हाला वर जायचं आहे. गळ्यापासून 1 इंच वर जायचं आहे आणि जी आपल्या ब्लाऊजची जी कटोरी आहे ती मोजून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला म्हणजे हे पण सांगणार आहे, अंगावर माप घेतल्यावर आता ह्याची आपली 6.5 इंच आलेली आहे आपली कटोरी. तर आता आपण सर्वात प्रथम क्रॉस पट्टी टाकूया. नेहमी तुम्हाला क्रॉस पट्टी 3 आणि 3.5 टाकायचं, 2.5 आणि 3.5 टाकायचं आहे. फिटिंगच्या बाजूला तुम्हाला 2.5 ठेवायचं आहे आणि काज बटनच्या बाजूला तुम्हाला 3 ठेवायचं आहे. तर या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित अशी ही क्रॉस पट्टी टाकायची आहे. आता आपली कटोरी आलेली आहे 6.5 इंच.
हे 6.5 वर तुम्हाला खूण करून घ्यायचे आहे आणि थोडंसं आपल्याला हे वर जायचं आहे असं आणि कटोरीचा आकार द्यायचा आहे। आता हे इथून इथं किती घ्यायचं आहे ते तुम्हाला लक्षात यावं त्यासाठी आता आपण हे आकार देऊया, समोरचा आकार सुद्धा देऊया, कारण मागच्या भागामध्येच आपण समोरच्या भागाची कटिंग करतो। कारण तर पाहू शकता आपण ही कटोरी रुंदी आहे आपल्या जुन्या ब्लाउजची आहे तेवढीच आपण ठेवलेली आहे। किती आहे 6.5 इंच आहे तेवढीच ठेवायची आहे 6.5। आता इथं आपली कटोरी 6.5 ठेवलेली आहे। गळा आपला 6.5 आहे, 6.5 ठेवलेला आहे। शोल्डर आणि गळा 5 इंच ठेवायचा आहे। जर तुमचा गळा मागचा 9, 9.5, 11, 11.5, 12 असेल तर शोल्डर आणि गळा मिळून तुम्हाला 5.5 इंच ठेवायचा आहे। अजिबात तुमचा प्रॉब्लेम कधीच येणार नाही। आणि हे इथं आपण 3 इंच घेतलेला आहे आणि ह्या साईडला 2.5 घेतलेला आहे। ही आपली फिटिंग आहे आणि ही आपली मार्जिंग आहे। ही मार्जिंग, ही फिटिंग, हा मागचा खड्डा आणि इथून इथं आपला समोरचा खड्डा आणि ह्या खड्ड्यापासून इथपर्यंत आपल्याला 2.25 घ्यायचा आहे। किती 2.25 कटोरीचा आकार इथून इथपासून 2.25 घ्यायचा आहे। तर अशी ही अंगावर माप घेतलेल्याची ब्लाउजची ही परफेक्ट कटिंग असते। तर आपण आज काय केलेलं आहे, अंगावर माप घेतलेले आलेल्या छातीमध्ये आपण 4 इंच, आता आपली छाती किती होती 41 अधिक 4 मिळवले बरोबर 45 झाली। त्याचा चौथा काढलाय आपण 45चा चौथा तर 11 आणि 2 पॉइंट, 11 आणि 2 पॉइंट आपली ही छाती परफेक्ट आलेली आहे। तर तुम्हाला सुद्धा तुमच्या आलेल्या मापामध्ये तुम्हाला 4 इंच ॲड करायचं आहे। कंबर आहे तशीच ठेवायची आहे। कंबर जेवढी आहे तेवढीच ठेवायची आहे। कंबर आपली 35 आली होती, 35 ठेवायची आहे। आता मी तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस हे आता मोंढा आपला 9 यायला पाहिजे। किती यायला पाहिजे 9, तर पाहूया आपण 9 येतोय का। तर आता आपण मोंढ्याचं माप काढूया परफेक्ट। आपलं मोंढ्याचं माप किती निघायला पाहिजे ते पण आता परफेक्ट काढूया। तर आपण हे पाहू शकता 11 आणि 2 रेषा, 11 आणि 2 रेषा आपली छाती आलेली आहे करेक्ट। जुन्या ब्लाउज वरून जरी मोजलं तर 11 आणि 2 रेषा आलेल्या आहेत। आता आपण मोंढा मोजायचा, तो पण व्यवस्थित असा पकडून मोजायचा आहे। हे शोल्डर आहे आणि ह्या शोल्डर पासून पाहू शकता, शोल्डर पासून आपल्याला व्यवस्थित असा मोंढा मोजायचा आहे। आपला मोंढा किती येतोय 9 इंच येतोय। तर 9 इंच किती आले या ठिकाणी आपल्याला आपली छाती आणि मोंढा बरोबर आलाय की नाही आपण हे चेक करायचं। ते कसं करायचं तर जुन्या ब्लाउजचं आता पाहू शकता एक ट्रिक्स आहे ते पण सांगणार आहे आणि तुम्ही म्हणजे ब्लाउजवरून जुन्या ब्लाउजवरून सुद्धा घेऊ शकता। कारण नवीन म्हणजे अंगावर माप घेतलेले आणि जुनी माप म्हणजे जुन्या ब्लाउजवरून माप घेतलेले। आता आपली छाती बरोबर आपली किती आलेली आहे 11 आणि 2 सूत, 11 आणि 2 सूत।
हे पहा, इथं मोजलं तरी 11 आणि 2 सूत हे टच पॉईंट आहे. इथं मोजलं तरी 11 पॉईंट म्हणजे 11 आणि 2 सूत आलेलं आहे. तर आपण आता हे आपलं 11 आणि 2 सूत हे पाहू शकता. 11 आणि हे किती 2 सूत बरोबर आपली ही परफेक्ट अशी ही फिटिंग, इथूनच फिटिंग आहे आपली. तर आता आपण मोंढा मोजायचा आहे. जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाऊजचा मोंढा किती ठेवायचा आहे ते आपण आता पाहूया. तर पाहू शकता 9.5 इंच मोंढा आलेला आहे. किती आलेला आहे 9.5 इंच. तर तुम्हाला मी आपण इथं आपला 9.5 इंच येतोय का आपण ते आता चेक करायचं, म्हणजे आपली कट म्हणजे कटिंग परफेक्ट होणार आहे. तर आपण आता हे चेक करूया 9.5 येते का आपलं. आता इथून आपलं हे टेप धरायचं आहे बरोबर आणि हे असं फिरवत चालायचं. तर बरोबर आपलं किती आलेलं आहे 9.5, म्हणजे आपली ही मोंढ्याची जी आपण मापं टाकलेली आहेत ते परफेक्ट आपलं 9.5 आलेलं आहे. आता हे झालं मोंढ्याचं. आता आपण कटोरी वाढून कशी घ्यायची ते पण पाहणार आहोत. कटोरी वाढून कशी घ्यायची ते सुद्धा पाहूया. आता आपण कटोरी ज्यावेळेस आता हे 6.5 आहे, आपण यामध्ये 3 इंच आपण ऍड करायचं आहे आणि खाली ही 1.5 इंच केलेली आहे. या साईडला आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे आणि या साईडला आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. तर ते कसं घ्यायचंय पाहूया. आणि हे जिथून आपली कटोरी आहे तिथून आपल्याला 1 इंच आपल्याला खाली यायचं आहे. इथून या क्रॉसपट्टी म्हणजे ह्या कटोरीच्या ह्याच्यापासून आपल्याला 1 इंच खाली यायचं आहे. तर आता आपण आणि हे जिथं गळा आपला सुरुवात आपण म्हणजे आहे तिथून आपण 1.5 इंच करत खाली यायचं आहे आणि इथून मात्र आहे तेवढंच ठेवायचं आहे सरळ. तर आता आपण तर हा कटोरीचा आकार आपला. इथं सुद्धा आपल्याला 1.5 इंच शिलाई ठेवायची आहे, शिलाई मार्जिन. तर आपली ही कटोरी या प्रकारे होणार आहे. परफेक्ट. इथं आपण एकूण आपल्याला 3 इंच वाढून घ्यायचं आहे. 6.5 आहे तर 3 म्हणजे 9.5 आपण ही कटोरी बरोबर वाढून घेतलेली आहे 3 इंच. तुमचं कोणतंही माप असो 3 इंच तुम्हाला वाढून घ्यायचं आहे. तर ही होती अंगावर माप घेतलेल्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची एकदम परफेक्ट. आता पूर्ण मी याचा हे तुम्हाला काढून दाखवलेलं आहे कटोरी कशी वाढवायची. आणि हा गोलगळा, ही गळ्याची मार्जिन आपण 1.5 इंच शोध ठेवलेली आहे. इथं 1.5 इथं 1.5 आणि खाली 1.5. कटोरी एकदम परफेक्ट येईल आणि ही आपली म्हणजे फिटिंग साईड झाली. तर अशी ही अंगावर माप घेतलेल्या ब्लाऊजची ही परफेक्ट अशी ही पेपर कटिंग आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं आहे. तर ही सोप्यात सोपी आपण ही कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे. अंगावर माप घेतल्यावर ब्लाऊजची कटिंग कशी येते. आता एक तुम्हाला मी चार्ट देणार आहे. तो चार्ट म्हणजे 32 साठी शोल्डर कितीला, 32 साठी मोंढा किती लागतो, 30 साठी किती लागतो, 36 साठी किती लागतो ते तुम्हाला मी परफेक्ट असं हे एक चार्ट देणार आहे. त्या चार्टनुसार तुम्हाला हे माप टाकायचे आहेत आणि प्रत्येक म्हणजे अंगावर माप घेतलेल्या ब्लाऊजची छाती 32 असेल, 34 असेल, 36 असेल त्याचा तुम्हाला त्या चार्ट पाहायचा आणि मोंढ्याचं माप टाकून द्यायचं. परफेक्ट येऊन जातं. कारण 25 वर्ष हेच काम केलेलं आहे. रेडीमेड ब्लाऊजचा आमचा बिझनेस होता, त्यानुसारच ही कटिंग आहे परफेक्ट. अंगावर माप घेतलेल्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही फिटिंग बसते. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे आणि त्यानुसारच आपण ही कटिंग केलेली आहे.
तर पाहू शकता या प्रकारे आपलं करेक्ट असं हे माप आलेलं आहे. गळा, कटोरी, मुंडा, क्रॉसपट्टी आणि ही वाढून घेतलेली कटोरी. तर हा होता आजचा अंगावर माप घेऊन परफेक्ट कटिंग कशी करायची दोन्ही सांगितलेलं आहे. जुन्या मापावरून सुद्धा आणि जुन्या मापाच्या ब्लाऊजची म्हणजे छाती किती येते आणि अंगावर माप घेतलेल्या ब्लाऊज म्हणजे किती येते हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा.